नमस्कार. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या आरोग्यविषयक जाणीवा जागृत व्हाव्यात आणि आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरं मिळावीत म्हणूनच आपण आरोग्य संपदा या आपल्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. प्रेक्षक हो, हृदय, पोट, हात, पाय यासारख्या महत्त्वाच्या अवयवांविषयी आपण बऱ्याचदा अतिशय जागृत असतो. त्यांची आपल्याला माहिती असते. त्याचे आजार झाले तर आपण काय उपचार घ्यायचे याच्यासाठी आपण तातडीने डॉक्टरांकडे धाव घेतो. पण तोंडासारखा जो अवयव आहे किंवा मुख हा जो अवयव आहे ज्याच्या वाटे आपण अन्न ग्रहण करतो, आपण पाणी पितो, या तोंड या अवयवाच्या बाबतीत आपण किती जागरूक असतो. इतर अवयवांच्या तुलनेमध्ये आपण आपल्या तोंडाकडे थोडंसं दुर्लक्षच करतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मग जेव्हा दंतरोग होतात, हिरड्या सुजतात, अशा वेळेला आपल्याला आपल्या या मौखिक आरोग्याबद्दल काहीतरी वाटायला लागतं. मग आपल्याला प्रश्न येतात की हे मौखिक आरोग्य आम्ही नेमकं कसं टिकवायचं, काय उपाय करायचे, डॉक्टरांचा सल्ला कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा. याच आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर मिळवण्यासाठी आजच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी आपण तज्ञ डॉक्टरांना या ठिकाणी खास निमंत्रित केलेलं आहे, ज्यांचं नाव आहे डॉक्टर अविनाश काशीद. डॉक्टर, या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. डॉक्टर अविनाश काशीद हे बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दंतशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्यांनी त्यांचं BDSचं शिक्षण हे छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या डेंटल कॉलेजमध्ये म्हणजे औरंगाबाद इथे केलं आणि MDSचं शिक्षण त्यांनी घेतलं शासकीय दंत महाविद्यालय नागपूर इथे. त्यांचा विषय होता ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी. महत्त्वाचं सांगायची गोष्ट अशी की ते योग शिक्षक पदविका धारण आहेत. त्याच व्यतिरिक्त त्यांनी आत्तापर्यंत 10 संशोधन निबंधही लिहिलेले आहेत, ते प्रकाशितही झालेले आहेत. त्यांचा विशेष अभ्यासाचा आणि संशोधनाचा जो विषय आहे तोही फार महत्त्वाचा आहे आणि तो असा आहे ओरल कॅन्सर अर्ली डायग्नोसिस, म्हणजे मुखकर्क रोग लवकर निदान आणि प्रतिबंधात्मक उपाय. आपण आज त्यांच्याकडनं आपलं मौखिक आरोग्य आपण कसं जपावं या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. डॉक्टर, या कार्यक्रमाला सुरुवात करताना पहिल्यांदाच एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो, तो असा की मौखिक आरोग्याकडे वळण्यापूर्वी शारीरिक आरोग्य म्हणजे नेमकं काय आणि या शारीरिक आरोग्याची आपण कशी व्याख्या करायची. मौखिक आरोग्य हे एक शारीरिक आरोग्याचाच भाग आहे. म्हणून आपण मौखिक आरोग्य ह्याची व्याख्या करण्यापूर्वी शारीरिक आरोग्य म्हणजे काय हे आपण पाहूयात. तर शारीरिक आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक व्याधीपासून मुक्तता किंवा त्यांचा अभाव असणे असं नाही आहे. तर त्यासोबतच शारीरिक व्याधींच्या अभावाव्यतिरिक्त त्या व्यक्तीचे सामाजिक, नंतर मानसिक आणि त्याचसोबत आध्यात्मिक पण कार्य किंवा त्यांची स्थिती सुस्थितीत असणं आवश्यक आहे. त्यालाच आपण जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या या व्याख्यानुसार आपण शरीराचे आरोग्य म्हणजे काय हे म्हणू शकतो. फारच मोठा आवाका आहे शरीराच्या आरोग्याचा. म्हणजे फक्त व्याधींपासून दूर राहणं म्हणजे आरोग्य चांगलं राहणं असं नाहीच मुळात. पण म्हणजे तुम्ही ही व्याख्या सांगितल्यानंतर लगेचच पुढचा प्रश्न येतो की मग या शारीरिक आरोग्यानंतर जेव्हा आपण मौखिक आरोग्याकडे वळतो तेव्हा मौखिक आरोग्य याची व्याख्या आपण कशी करतो आणि मुखामध्ये किंवा या मौखिक आरोग्यामध्ये कोणकोणते अवयव नेमके अंतर्भूत असतात. मौखिक आरोग्य यामध्ये आपण दातांसोबत हिरड्या आणि त्यासोबतच जबड्यांचे आजारसुद्धा आपण ह्यामध्ये अंतर्भूत करतो. त्यामध्ये हिरड्यांचे आजार, दातांचे आजार, ओठ, टाळू, जीभ आणि गाल आणि गालामधली अंतरत्वचा ह्यांच्या आजारांचा सुद्धा ह्या ठिकाणी समावेश केला जातो. आणि त्यामध्ये ह्यांची कार्य सुस्थितीत असणं किती गरजेचं आहे आणि हे आरोग्य
सुस्थितीत राहण्यासाठी तुमचं मौखिक आरोग्य खूप आवश्यक, चांगलं असणं, सुस्थितीत असणं गरजेचं आहे. मग शारीरिक आरोग्याची तुम्ही व्याख्या सांगितलीत आणि मौखिक आरोग्यामध्येही नेमकं काय येतं हे सांगितलं. आता मला असं सांगा डॉक्टर की या शारीरिक आरोग्याचा आणि मौखिक आरोग्याचा अन्योन्य असा काही संबंध असतो का, किंवा हे दोघंही एकमेकांवर अवलंबून असतात असं म्हणतात, तर ते नेमकं कसं असतं? शारीरिक आरोग्य आणि मौखिक आरोग्य यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. असं म्हटलं जातं की माउथ इज द मिरर ऑफ आवर जनरल हेल्थ. म्हणजे काय की तोंडाचं आरोग्य हे आपल्या पूर्ण शरीराचा आरसा आहे. कशामुळे? कारण ते एक आपल्या तोंडाचं प्रवेशद्वार आहे. आणि आपण जर एक उदाहरण घेतलं की आपलं शरीर हे पूर्ण राजमहाल आहे आणि राजमहालाचा तोंड हे एक पहारेकरी आहे. ह्या पहारेकऱ्याचं समजा जर आपलं आरोग्य, त्या पहारेकऱ्याचं आरोग्य जर बिघडलं तर पूर्ण राजमहालाचं आरोग्य म्हणा किंवा राजमहालाची जी स्थिती आहे, व्यवस्था, ती पूर्ण बिघडून जाऊ शकते. म्हणूनच की पूर्ण तुम्हाला जर शरीररूपी राजमहालाचं आरोग्य चांगलं टिकवायचं असेल तर मुखरूपी पहारेकऱ्याचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. म्हणून तोंडाचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे, जे की तुमचं शरीराचं आरोग्य त्यामधून चांगलं सुस्थितीत राहू शकतं, चांगल्या स्थितीत राहू शकतं. त्यापूर्वी मॅडम आपल्याला काही उदाहरणं देता येतील. हे जे आपण तोंडाचं आरोग्य चांगलं आहे, चांगलं राहायला पाहिजे हे म्हणतो, तर त्यासाठी काय की त्याचं जे शरीराचं पूर्ण आरोग्य आहे त्याचं प्रतिबिंब, त्या आरोग्याचं प्रतिबिंब, रिफ्लेक्शन आपण म्हणू, ते तोंडाच्या आजाराच्या स्वरूपात दिसून येतं. बरोबर. तर ते कसं? उदाहरणार्थ पाहण्यासाठी आपण गेलात तर आपल्याला क जीवनसत्वाचा अभाव असेल तर हिरड्यामधून रक्त येतं. त्यानंतर जर आपण पाहिलं की एखादा मिझल्स सारखा आजार असतो, त्याच्यामध्ये गालाच्या आतल्या बाजूने लाल ठिपका, त्याला आम्ही कॉप्लिक स्पॉट्स म्हणतो. तर हा कॉप्लिक स्पॉट सुद्धा त्या अगोदर तुम्हाला तो मिझल्स डायग्नोज करण्याच्या अगोदर तो गालाच्या आतल्या बाजूने दिसतो. त्याचसोबत जुन्या काळामध्ये एक डॉक्टर्स, जुने डॉक्टर्स, फिजिशियन्स युजली तोंडाची म्हणजेच जिभेची पाहणी करण्यासाठी डॉक्टरांना सांगायचे, पेशंटला सांगायचे की जीभ दाखवा. कारण ज्यावेळी तुमची जीभ त्यावर पांढऱ्या रंगाचा थर जमा झालेला असतो त्यावेळी त्या ठिकाणी एकतर तुम्हाला ताप आलेला असेल किंवा तुमची पचनसंस्था व्यवस्थित नसते किंवा अशावेळी त्या रुग्णाला एखादा बुरशीजन्य कॅन्डिडियासिस सारखा सुद्धा आजार झालेला असतो. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर आपली जीभ आहे, जिव्हा परीक्षण असं म्हटलं जातं. जिव्हा परीक्षण म्हणजे त्यामध्ये जिभेची तुमची परीक्षा, जीभ पाहता डॉक्टर त्यावेळी जीभ ही गुळगुळीत साफ झालेली दिसते. यावरून तुमचं व्हिटॅमिन ब जीवनसत्व याचा अभाव आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासोबतच मॅडम डायबिटीस नावाचा जो म्हणजे हल्ली खूप वाढलेला आजार जो आहे ते त्या ठिकाणी सुद्धा हिरड्यांचे आजार हे खूप जास्त प्रमाणात दिसतात. आणि त्याच वेळा अजून जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या ज्या आहेत तोंडाची त्वचा ही नॉर्मली गुलाबी रंगाची असते, परंतु शरीरामध्ये हिमोग्लोबिनची लेवल, रक्त थोडक्यामध्ये कमी झालेलं असेल तर ते निस्तेज किंवा पांढरे वगैरे दिसायला लागतात. त्यासोबतच मॅडम आणखी उदाहरण एक देता येईल आपल्याला की हिरड्यामधून जर अचानक रक्त येत असेल खूप भयानक, तर काही ब्लड कॅन्सरचे आजार असतात. त्या ब्लड कॅन्सरच्या आजारामध्ये सुद्धा स्पॉन्टेनियस ब्लिडिंग दिसून येते. तर ह्यावरून आपण असं एक रेट्रोग्रेड म्हणू की ह्यावरून आपण तोंडाच्या आरोग्यावरून तुमच्या शरीरामध्ये काय बदल झालेले आहेत हे आपण त्याचं निदान करू शकतो. अगदी खरं आहे. अगदी म्हणजे जीवनसत्वांच्या कमतरतेपासून तुम्ही म्हणालात ते अगदी काही आजारांची सुरुवात, मोठ्या आजारांची सुरुवात सुद्धा तुम्हाला तुमच्या तोंडातल्या अवयवांच्या निरीक्षणावरनं कळू शकते. फारच महत्त्वाचं. ते यामुळेच आपण माउथ इज द मिरर ऑफ आवर जनरल हेल्थ, म्हणजे तोंड हे आपल्या पूर्ण शरीराचा आरसा आहे असं म्हटलं जातं. अगदी खरं, अगदी खरं. आणि तुम्ही उदाहरणही दिलं सुंदर की राजमहाल जर तुमचं शरीर असेल तर पहारेकरी तुमचं तोंड आहे आणि त्याचं आरोग्य निरोगी तर शरीराचं आरोग्य निरोगी. फारच सुंदर तुम्ही हे उदाहरण दिलत आणि नेमकं मौखिक आरोग्याचं आम्हाला माहिती दिलीत. आपण तुमचं मार्गदर्शन पुढेही घेत राहणार आहोत, पण प्रेक्षक हो तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती.
डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय मुखरोगांच्या संदर्भात, आपल्या मौखिक आरोग्याच्या संदर्भात, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश काशीद. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की तोंडाचं आरोग्य हे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा आरसा असतं. आता हे तोंडाचं आरोग्य जपणं ही आपली जबाबदारी आहे, हेही आपल्याला लक्षात येतच. पण आता मला एक पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की मग मुखरोग नेमके कोणकोणत्या प्रकारचे असतात आणि ते आपल्या तोंडातल्या अवयवांवरनं त्याचे प्रकार ठरतात का? मुख्यत्वे करून मुखरोग हे आपण एक साधारणतः 2 प्रकारे आपण त्यामध्ये विभागूयात. तर मुख्यत्वे करून दात किडणे, म्हणजे आपण डेंटल केरीज किंवा कॅव्हिटीज म्हटलं जातो, आणि त्यानंतर जो आहे तो हिरड्यामधून रक्त येणे, म्हणजे हिरड्यांचा आजार झाला. तर हे 2 मुख्यत्वे करून दाताचे आणि हिरड्यांचे आजार एक आजकाल एक डेंटिस्ट म्हटलं की त्यांच्याकडे ह्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. परंतु त्यासोबतच ह्या 2 आजाराव्यतिरिक्त तोंडाचे आजार येतात. त्यामध्ये तोंडामध्ये जी आतमध्ये जी त्वचा असते त्याला आपण ओरल म्युकोजा म्हणतो. तर त्याला श्लेष्मल पटल किंवा ओरल म्युकोजा किंवा आतली त्वचा आपण म्हणूया. तर ह्या त्वचेचे आजार असतात. हां, तर त्या त्वचेच्या आजारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये परत परत येणारे तोंड येणे, त्यानंतर तोंडाची आग होणे, आतली त्वचा कडक होणे, त्यामध्ये सोबत आणखी तोंडाचा कॅन्सर होणे, जिभेचा कॅन्सर होणे, हे आजार त्यामध्ये अंतर्भूत होतात. त्यासोबतच जबड्याचे विकार असतात. त्यामध्ये वरचा जबडा आणि खालचा जबडा. ह्या खालचा आणि वरच्या जबड्यामध्ये गाठी येणे, आम्ही त्यामध्ये त्याला सिस्ट म्हणतो किंवा ट्युमर्स म्हणतो. किंवा ह्या जो जबड्यामध्ये एकमेव आपल्या चेहऱ्याभोवती जो एक सांधा आहे त्या सांध्याला टेम्परोमॅन्डिबुलर जॉईंट म्हणतात. तर ह्या जॉईंटचे पण आजार त्यामध्ये अंतर्भूत होतात. त्यासोबतच लाळीचे आजार, लाळीच्या ग्रंथीचे आजार, म्हणजे आपली लाळ व्यवस्थित न येणे किंवा लाळीच्या ग्रंथी ज्या असतात, उदाहरणार्थ आपल्याला जर व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, विषाणूजन्य आजाराचा एखादा आजार झाला असेल तर ममसारखा आजार येतो. किंवा एखादी आपल्या ज्या ग्रंथी आहेत, लाळ ग्रंथी आहेत, लाळ ग्रंथी सूज येतात, त्यामध्ये गाठी येऊ शकतात. त्या गाठी साध्या असू शकतात किंवा कॅन्सरच्या असू शकतात. तर हे सर्व आजारांचं ह्यामध्ये आपण अंतर्भूत करू शकतो. आता मगाशी तुम्ही हिरड्यांचा उल्लेख केला डॉक्टर, तर हिरड्यांचे जे आजार असतात ते नेमक्या कोणत्या प्रकारचे असतात हा एक प्रश्न, आणि त्याचाच एक उपप्रश्न म्हणजे डॉक्टर असं की या हिरड्यांना नेमका काय त्रास होतो त्या आजारांमध्ये? हिरड्यांच्या आजारामध्ये मॅडम आपण जर पाहिलं तर हिरड्यांच्या आजारामध्ये एक आपण त्याचं विभागणी करूयात. हिरड्यांचे आजार, हिरड्यांचे आजार एक तर आपण हिरड्यांचे आजार आणि त्यानंतर हिरड्यांच्या आजारामध्ये एक जिंजायटिस नावाचा आजार असतो, आणि दुसरा जो आहे तो पेरोडॉन्टायटिस असतो. तर हे हिरड्यांचे आजार, त्यामध्ये हिरड्यामधून रक्त येणे, हिरड्या लाल होणे, सूज येणे, आणि तो जो हिरड्यांचा आजार जर आपण दुर्लक्षित केला तर त्याचं रूपांतर पेरोडॉन्टायटिस किंवा एक त्यामध्ये तो गंभीर स्वरूपाचा हिरड्याचा आजार होतो. त्यामध्ये पॉकेट तयार होणे, त्यानंतर पू तयार होणे, त्यानंतर दात हलणे, त्यानंतर हाडांची झीज होणे आणि दात पडणे, ह्या प्रकारच्या भयानक गोष्टींना सामोरे जावं लागतं. हिरड्यांच्या आजारामध्ये तुम्ही दात लॉस करू शकता, म्हणजे तो दात गमावू शकता. बरोबर आहे, कारण तो दातांचा बेस आहे ना, दातांना धरून ठेवणाऱ्या हिरड्याच आहेत. दातांच्याही रोगाचा आपण उल्लेख केलाच याच्यानंतर. तर सध्या असं बघण्यात येतं डॉक्टर की दंतरोगाचं प्रमाण, की प्रत्येक काही माणसांच्या नंतरचा प्रत्येक माणूस असं म्हणत असतो की मला दात दुखतायत, माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे. डेंटिस्टकडे जाण्याचंही प्रमाण सध्या खूप वाढत चाललेलं आहे. तर याला नेमकं कारण आपली आधुनिक जीवनशैली हे आहे का हो? त्यामध्ये आजकालची तुम्ही ज्या प्रमाणे बोललात की जी आधुनिक जीवनशैली आहे, त्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ज्या आपण जे जंक फूड खाण्यात येतात, त्यामध्ये आपण चॉकलेट असेल, केक्स असतील, जॅम असेल, ब्रेड्स असेल, जे की सॉफ्ट स्टिकी असे जे फूड्स आहेत, ते फूडचा आपण जास्तीत जास्त वापर करण्यात येतो. त्यामध्ये आपण जे आहे ते जुन्या जीवनशैली पद्धतीमध्ये 2 वेळा जेवण केलं जायचं, मध्ये 2 जेवणाच्या मध्ये कुठल्या प्रकारचं स्नॅक्स
किंवा चहा कॉफी किंवा असे स्टिकी पदार्थ असला कुठला अंतर्भाव अंतर्भूत नव्हते. अगोदरच्या काळामध्ये फायबरस फूड खाण्यात यायचं. त्यामुळे सुद्धा आपण जे पाहिलं ते जुन्या काळाच्या तुलनेमध्ये आता सध्या आधुनिक जीवनशैलीमध्ये आपण ह्या आजारांची जास्त बळी जात आहेत. आणि आपण दात प्रत्येक वेळेला खाल्ल्यानंतर चूळ भरणं हे सुद्धा काही लोकांना मागासलेपणाचं लक्षण वाटतं की हॉटेलमध्ये खाल्ल्यानंतर आपण ते टिश्यू पेपरनी किंवा रुमालानी तोंड पुसतो पण चूळ काय भरली जात नाही. नाही, नक्कीच मॅडम, ही एक आधुनिक जीवनशैलीचा प्रकार म्हणू. परंतु तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलात की आपण जेवण केल्यानंतर प्रत्येक जेवणानंतर हा खूप महत्त्वाचा तुम्ही प्रश्न उपस्थित केला मॅडम. तर काय केलं पाहिजे की खळखळून चूळ भरली पाहिजे. तुम्ही तोंड भरून पाण्याने, कारण हे एक नॅचरल सोर्स आहे, तुम्हाला एक नैसर्गिक पाणी मिळतं आणि त्यातून तुम्हाला ते क्लीन करण्यासाठी ती एक संधी मिळते. त्यामुळे तोंडामध्ये तुम्ही पूर्ण पाणी भरून खळखळून जोरामध्ये फोर्सफुली 2 दाताच्या मधून पाणी निघेल आणि तो अन्नकण अडकणार नाहीत ह्याची काळजी घेतली पाहिजे. आता याच्या पुढे जाताना तेच विचारायचं आहे मला की प्रमाण तर वाढताना दिसतंय. शहरांमध्ये मला असं वाटतं ह्याचं प्रमाण जास्ती वाढतंय कारण शहरी जीवनशैली ही आणखीन फास्ट आहे, जंक फूडकडे जास्ती वळलेली आहे. तर हे दंतरोगाचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं, तर हे नेमके दंतरोग कोणते असतात किंवा अगदी साध्या साध्या आजारांपासून किंवा लक्षणांपासून ते गंभीर स्वरूपापर्यंत असे कोणते दंतरोग असतात? दंतरोग फक्त दातांचे जर आजार म्हणू आपण तर दातामध्ये जर पाहिलं तर सर्वात आपण ज्या पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे की दातांची कीड असणे. दातांची कीड जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीच्या वेळी एकदमच म्हणजे असं असेल की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची संवेदना दिसत नाही. कुठल्याही प्रकारची संवेदना दिसत नाही म्हणजे थोडक्यामध्ये तो फक्त दातावरचा जो कडक भाग असतो तो त्याला आपण इनॅमल म्हणतो त्या ठिकाणीच आहे याचा अर्थ असा होतो. पण जशी जशी कीड वाढत जाईल मग इनॅमल नंतर जो त्यानंतर थोडासा संवेदनशील भाग असतो तो म्हणजे डेंटिन असतो. त्या डेंटिनपर्यंत जर दाताची कीड गेली तर मग पेशंटला हळूहळू संवेदना जाणवायला लागतात. तसंच दुर्लक्षित राहिलोत आपण तर त्यासोबतच आपण पल्प म्हणजे दातामधला जो हार्ट ऑफ द युअर टूथ त्याला पल्प म्हणू, म्हणजे ते महत्वाचा भाग आहे, त्याला नस म्हणतात आपण. की त्या नसेपर्यंत जर पोहोचला तर मग संवेदना किंवा वेदना भयानक ठणका लागतात. मग ते रात्री दुखायला लागतात म्हणजे त्या वेदना जो आहे त्या असह्य वेदना होतात. मग तेव्हा कुठे आपल्याला वाटतं की आता आपला दात दुखत आहे, आपण डॉक्टरकडे जाऊ. पण तसंही आपण दुर्लक्ष करत राहिलो तर मग गाल सुजतो आणि त्या आपल्या शरीराच्या तोंडाच्या भोवती ज्या पोकळ्या आहेत त्या पोकळ्यामध्ये मग ती इन्फेक्शन जे आहे ते स्प्रेड होतं. स्प्रेड होऊन मग त्याला आम्ही लुडविंग्स अंजायना म्हणतो. लुडविंग्स अंजायनामध्ये काय आहे की लुडविंग्स अंजायनामध्ये ज्या स्पेसेस सबमॅन्डिब्युलर स्पेस असेल, बक्कल स्पेस असेल, सबलिंग्वल स्पेस असेल, ह्या ज्या स्पेसेस आहेत ह्या स्पेसेस इन्व्हॉल्व होतात. त्या ठिकाणी इन्फेक्शन स्प्रेड होतं आणि त्याच्या ह्या आजूबाजूला स्प्रेड झाल्यानंतर दोन्ही बाजूने स्प्रेड झाल्यानंतर मग आपली जी श्वसन नलिका आहे त्या श्वसन नलिकेवर त्याचा दाब पडतो. त्यावेळी अशा वेळी हा गंभीर स्वरूपाचा आजार धारण घेऊ शकतो. म्हणजे साधा जो आहे की कुठलीही वेदना आपल्याला न जाणवण्यापासून ते लुडविंग अंजायनासारखा एक इमर्जन्सी बेस आपल्याला आजार सामोरा जावा लागतो, होऊ शकतो. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर दातांची झीज होणे, कारण काही वर्षानंतर किंवा काही प्रोफेशनल हजार्ड्स असतात की जे समजा दातांनीच सर्व दातांचेच वापर केला जातो तर त्यामध्ये आपल्या अट्रिजन, अब्रेजन आणि इरोजन हे जे आहे ते लॉस ऑफ सम टूथ स्ट्रक्चर म्हणजे काही दातांचे वरचे जे इनॅमल आपल्या शरीरातला मला सांगायला हे वाटेल की आपल्या शरीरातला सर्वात टणक भाग म्हणजे इनॅमल आहे. तरी सुद्धा तो त्याची झीज व्हायला लागते कारण आपण जे आहे त्या विविध पद्धतीने दातावर त्याचं काम करायला लागतो. पण तो आपण टाळायला पाहिजे. याच्या अनुषंगाने एक उपप्रश्न विचारू का डॉक्टर की आपण जाहिराती बघतो आणि त्या टूथपेस्टच्या जाहिराती करताना असं दाखवलं जातं की एक दात आहे सेन्सिटिव्ह झालाय उष्ण किंवा थंड काही खाल्ल्यावर आणि अचानक ती टूथपेस्ट लावल्यावर त्याचं सेन्सेशन गेलं. तर याच्यामध्ये कितपत तथ्य असतं? मॅडम, सुरुवातीच्या काळामध्ये जर वरचा जो इनॅमल भाग तो गेला असेल तर त्या ठिकाणी आपला जो दाताच्या खाली डेंटिने जो एरिया असतो म्हणजे जो की सेन्सिटिव्ह भाग असतो तो जर एक्सपोज झाला असेल तर ह्या जर डिसेन्सिटायझिंग टूथपेस्ट म्हणतो आम्ही त्या जर टूथपेस्टचा वापर केला पण तो एका दिवसामध्ये त्याचा कधीच परिणाम होत नसतो. त्या तुम्हाला जास्त दिवस वापरावा लागतो, 2 महिने 3 महिने. त्या प्रकारे वापरल्यानंतर त्या ठिकाणचा जो भाग आहे तो अक्लूड होतो आणि त्यामुळे
त्या ठिकाणच्या संवेदना आपल्या नसापर्यंत पोहोचत नाहीत आणि आपल्याला तो त्रास कमी व्हायला पण हे प्राथमिक अवस्थेत असेल तर, हे प्राथमिक अवस्थेत असेल तरच कीड जर खालपर्यंत पोहोचली असेल तर काहीच उपयोग नाही. मुळापर्यंत गेलेली असेल कीड तर त्याचा फायदा होत नाही. अगदी बरोबर. प्रेक्षक हो, आपण ही चर्चा आणि डॉक्टरांकडनं मिळणारं मार्गदर्शन असंच पुढे चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीद यांच्याशी मुखरोग, त्यांची कारणं आणि त्यांचे उपाय या संदर्भात. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की नेमकं साध्या स्वरूपापासून ते गंभीर स्वरूपापर्यंत कसे दंतरोग असू शकतात. आता त्याच्यामध्ये एक उपप्रश्न आणखी एक असा येतो माझ्या मनात की आमचे आजी आजोबा जे होते त्यांचे दात आमच्या तुलनेत खूप चांगले होते. अगदी 90 नंतरही त्यांचे दात चांगले राहिलेले आणि ते आम्हाला सांगायचे की आम्ही कडुलिंबाच्या काडीने दात घासायचो, आमच्या वेळेला हे ब्रश बिश काही पद्धत नव्हती. तर हा प्रश्न त्याच अनुषंगाने की ह्या काड्या किंवा ह्या ज्या वनस्पतींच्या काड्या वापरायचे ते नेमका कसा त्याचा उपयोग व्हायचा, आणि दुसरं टूथब्रश आणि त्याच्यामध्ये नेमका काय फरक असतो. नक्कीच या ठिकाणी आयुर्वेदामध्ये कडुनिंब त्याची जी काडी आहे त्याचा उल्लेख आढळून येतो. तर यामध्ये कडुनिंबाची काडी एक 10 ते 15 सेंटीमीटर एवढ्या लांबीची घेऊन करंगळी इतकी, त्या ठिकाणी त्याचा एक टोक असं दातांच्या मध्ये चावलं जातं आणि चावल्यानंतर तो जो एकदम सॉफ्ट फायबर लाईक पार्ट होईल ना, तर त्या पार्टने दातांना ब्रश केलं जातं. तर ह्या ब्रश करण्याचा दोन्ही फायदे असे की दातांची जी आरोग्य आहे, दातामध्ये अडकलेले कण आहेत ते निघून जातील आणि त्याच सोबत जे कडुनिंबाचे गुणधर्म आहेत, औषधी गुणधर्म जे की आपण आपल्या शरीरामध्ये त्याचा रस काही प्रमाणात का होईना जाऊ शकतो आणि त्याचा तोंडाचे आरोग्य आणि शारीरिक आरोग्य ह्या दोन्हीमध्ये फायदा होऊ शकतो. परंतु जर आपण ही प्रॉन्ग्स पाहिले आणि ते छोटे छोटे फायबर्स तयार झालेले पाहिले, पण ते फायबर्स हे युनिफॉर्म नसतील, सगळे समान नसतील, त्यामुळे ते कधी कधी हिरड्यांना कधी कधी इजा करू शकतात. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज म्हणू. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळा तुमच्याकडे कडुनिंबाचं झाड अवेलेबलच असेल असं नाहीये, आणि त्यासोबतच कडुनिंबाचं झाड अवेलेबल जरी असेल तरी तुम्ही त्या झाडांची फांदी प्रत्येक वेळा काढल्यानंतर तुम्हाला पर्यावरणाशी संबंधित पण विचार करावा लागेल. बरोबर, अगदी खरं. त्यासोबत आपण जर हे आधुनिक काळामधले जे टूथब्रश तसं पाहिलं तर हा टूथब्रश चायना ह्या देशामध्ये 10व्या शतकामध्ये तेव्हापासून चालू आहे. परंतु अमेरिकेने काही वर्षानंतर एक 1937 वगैरे ह्या शतकामध्ये ह्या काळामध्ये एक आधुनिक टूथब्रशचा म्हणजे अंतर्गत त्याचा इंट्रोड्यूस केला. तर हा जो आपण जे नेहमीचा ब्रश वापरतो हा ब्रश आहे, त्याच्यामध्ये त्या ज्या ब्रिस्टल्स असतात, त्या ज्या धागे असतात, त्या धाग्यांचा आकार, धाग्यांची जाडी ही ठरलेली असते. ते ठरलेली असते म्हणजे सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. मग त्यानुसार आपण आपल्याला जो आवश्यक आहे, शक्यतो सॉफ्ट आणि मीडियम ह्या टूथब्रशचा वापर आपण करू शकतो, जेणेकरून आपल्याला त्या योग्य पद्धतीने दात घासण्यासाठी आणि त्याचा जो डिसएडव्हान्टेज होणार आहे तो टाळता येऊ शकतो. नॉर्मल माणसांनी जो ब्रश वापरायचा तो सॉफ्ट किंवा मीडियम, शक्यतो मीडियम ब्रश वापरलेला चांगला. हा, पण जर तुमचे दात सळसळ होत असतील, सेन्सिटिव्हिटी जास्त असेल, तर अशा वेळी मग दंतरोग तज्ञाच्या सहाय्याने सॉफ्ट ब्रश वापरायला हरकत नाही. आणखी एक गोष्ट येते की काही लोकांच्या तोंडाला वास येतो, ज्याला आपण दुर्गंध येतो असं म्हणतात. तर हा आणि मग काय होतं, त्या माणसालाही स्वतःला कॉम्प्लेक्स येतो आणि इतर माणसंही त्याच्यापासून लांब राहायला लागतात. तर हा दुर्गंध येण्यामागे काय नेमकं कारण असू शकतं. तोंडाचं आरोग्य किंवा शारीरिक आरोग्य हे जसं सामाजिक घटक असेल, मानसिक असेल, तर मानसिक दृष्टिकोनातून रुग्णाला सुद्धा स्वतःला जर तोंडाचा वास येत असेल तर तो समूहात जाणार नाही किंवा समाजामधून त्याला लवकरात म्हणजे सहज ॲक्सेप्ट नाही होणार. स्वतःला सुद्धा त्याला कुठे एक गिल्टी भावना वाटायला लागेल, तोंडातून वास येतो. आणि तोंडातून वास येतो ह्याची कारणं खूप आहेत मॅडम. त्या कारणामध्ये जर पाहिलं तर नॉर्मली तोंडाचे आजार किंवा दंत आजार किंवा हिरड्यांचे आजार ह्यामुळे येणारा जो तोंडाचा वास आहे तो प्रामुख्याने आढळून येतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं की त्यासोबतच आपले जे शारीरिक आजार असतात, शारीरिक आजार सुद्धा
तोंडाच्या दुर्गंधी रूपामध्ये एक्सप्रेस होतात. बर. म्हणून आपण हे तोंडाचा दुर्गंध येण्यासाठी, दुर्गंध येतो म्हणून आपण त्याचं एक वर्गीकरण करूयात. एक त्याला लोकल फॅक्टर म्हणतात, त्याला स्थानिक घटक म्हणून, आणि दुसरे जे आहे ते सिस्टमिक फॅक्टर, जे की आपले जे शारीरिक आजार आहेत त्यामध्ये. तर आपण स्थानिक घटकामध्ये काय असेल तर आपण तोंड स्वच्छ झालेलं नसेल, तुमची पुअर ओरल हायजीन म्हणू आपण त्याला. त्यानंतर दात किडलेले असतील, तर हे दात किडलेले असणे, त्यानंतर हिरड्यांचा आजार असणे, त्याच्यानंतर त्या पेशंटला अन्नकण अडकलेले असणे, त्यामुळे वास येतो. त्यानंतर फॅरेंजायटिस असेल, त्यानंतर थर्ड मोलारचं इन्फेक्शन असेल, तर ह्यामुळे हे झाले लोकल घटक, हे पॅथॉलॉजिक लोकल घटक, म्हणजे तोंडाचं आरोग्य व्यवस्थित नसणे. आणि ह्याच सोबतच हिरड्यांचे, दातांचे आजार, घशाचे आजार, ह्यांचा त्यामध्ये एकत्रित परिणाम तोंडाचा वास येतो. पण हा झाला पॅथॉलॉजिकल, म्हणजे एखादा आजार म्हणू आपण. परंतु कधी कधी एक फिजिओलॉजिक लोकल फॅक्टर म्हणजे आपण जर सकाळी लवकर उठलो, सकाळी उठल्यानंतर आपल्या एक तोंडाचा विशिष्ट वास येत असतो. कारण काय होतं की रात्रीच्या वेळी आहे ती लाळ कमी प्रमाणामध्ये स्त्रवते, सलावरी सिक्रेशन कमी होतं. आणि आपण जर रात्री ब्रश व्यवस्थित नाही केलेलं असेल, अन्नकण कुठेतरी अडकलेले असतील, ते काय होतं त्याचं प्युट्रिफॅक्शन किंवा विघटन होतं, आणि त्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येतो. हा झाला लोकल फॅक्टर, लोकल पॅथॉलॉजिक आणि लोकल फिजिओलॉजिक पार्ट. पण तो तेवढ्या पुरताच तोंडाचा. दात घासले, तोंडाचं आरोग्य नीट ठेवलं, समजा फॉर एक्झाम्पल आपण दातांची कीड आहे, कीड काढली, कीड दुरुस्त झाली, म्हणजे आपण तोंडाचा वास आपण त्याला घालवू शकतो. हिरड्यांचा आजार असेल तो आपण दुरुस्त केला दंततज्ञांच्या सहाय्याने, तर तो आपण दुरुस्त करू शकतो. परंतु काही असे शारीरिक आजार आहेत मॅडम, की जे शारीरिक आजार जे तोंडाचा वास येण्यासाठी कारणीभूत आहेत. आणि काय होतं की बऱ्याच वेळा ते तोंडाचे आजार असतात, म्हणून माउथवॉशेस केले जातात, माउथवॉशेस दिले जातात, आणि त्याचा सर्रास वापर केला जातो, जेणेकरून काय होतं की त्या माउथवॉशेसमुळे दातावर रंग येणे, तोंडाची चव बदलणे, असे ॲडव्हर्स इफेक्ट व्हायला लागतात. म्हणून एक सिस्टेमिक आजार जो आहे, जो आपण शरीरामुळे होणारा आजार आहे, तोंडाचा जो दुर्गंधीचा आपण जे म्हणतो वास येतो, हा पण आपण चेक केला पाहिजे. त्यामध्ये ते आजार नाही येत नाही बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठले कुठले आजार आहेत, तर आपण सर्वात प्रथम पाहूया की आजकाल निघणारा जो डायबेटिक्स मलायटिस आहे, म्हणजे शुगर सारखा आजार आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या ज्या ॲसिटोन बॉडीजमुळे तोंडाचा वास येतो. त्यानंतर आपली जी किडनी फेल्युअर झाली असेल तरी सुद्धा तोंडाचा वास येतो. लिव्हर अपसेस असेल तरी सुद्धा तोंडाचा वास येतो. CA लंग असेल, म्हणजे CA लंग म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर झालेला असेल, त्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येतो. तसंच आपले जे पोटाचे विकार असतात, आपल्याला अपचन झालेलं असेल, त्या अपचन झाल्यामुळे सुद्धा तोंडाचा वास येतो. किंवा आपण दुर्धर आजारामध्ये पोटाचा कॅन्सर झालेला असेल तरी सुद्धा तोंडाचा वास कधी कधी येऊ शकतो. तर ह्या सर्व गोष्टींचा सर्व दृष्टिकोनातून विचार करून तोंडाचा वास येण्याची कुठली कारणं आहेत ती शोधून काढली पाहिजेत, आणि त्यानुसार मग आपण ट्रीटमेंट दिली पाहिजे. जर समजा अल्कोहोल घेण्याचं त्याचं प्रमाण असेल, तो किंवा स्मोक करत असेल, किंवा कोणी रुग्णांनी कांदा, लसूण ह्यासारखे जर पदार्थ खाण्यात आले तर ह्या मधून सुद्धा तोंडाचा वास यायला लागतो. पण ते नॉर्मल झाले, फिजिओलॉजिक झाले. पण हे जे पॅथॉलॉजिक आजार आहेत हे मात्र आपण रूल आउट करायला पाहिजे. या सगळ्या हिरड्यांचे रोग असेल, दंतरोग असतील, किंवा आता आपण बोललो की तोंडाला येणारा जो दुर्गंध आहे, या संदर्भात नॉर्मल माणसानी नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा रोजच्या आपल्या रुटीनमध्ये असं काय नियम पाळले पाहिजेत की आपण या आजारांपासून दूर राहू शकू? दररोज तर आपण उठल्याबरोबर दात घासतोच, पण तरी सुद्धा आपण इतके आजार एवढ्या जास्त प्रमाणामध्ये का पाहतो? याचं काहीतरी कारण. उठल्याबरोबर प्रत्येक जण दात घासतच असतो, असं नाही की कोणी दात घासत नाही. परंतु एक योग्य दात घासण्याची जी पद्धत आहे, ती योग्य दात घासण्याची पद्धत बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे आपण नॉर्मली क्रॉस ब्रशिंग केली जाते, क्रॉस किंवा आडव्या दिशेने ब्रश केलं जातं. परंतु जर मी एक तुम्हाला मॉडिफाईड बास मेथड आहे, ते मॉडिफाईड बास मेथडमध्ये एक योग्य दात घासण्याची पद्धत आहे. तर ही मी तुम्हाला ह्या डेमॉन्स्ट्रेशन, ह्या मॉडेलद्वारे तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करतो मॅडम, की यामध्ये दात घासण्याची योग्य पद्धत तर ती अशी असेल
की हे जे दाताचे हे धागे आहेत ह्याला ब्रिस्टल्स म्हणू आपण. तर हे धागे आपण ब्रशचे धागे, हा ब्रशचे धागे ह्याला ब्रिस्टल्स म्हणू. बर. तर हे आपण 45 डिग्री अंशामध्ये हिरड्यांच्या जवळ तिथं आपण एक जिंजायवल सल्कस म्हणतो, तिथे स्लाइट व्हायब्रेशन्स द्यायचे आणि व्हायब्रेशन्स देऊन वरच्या दातांना खालच्या दिशेने स्ट्रोक्स 2 ते 3 वेळा द्यायचे आणि खालच्या दातांना स्लाइटली इथे व्हायब्रेशन्स ठेवून वरच्या दिशेने हे असे स्ट्रोक्स द्यायचे. एका वेळी 2 ते 3 दात कव्हर होतील अशा दिशेने. वरती ती व्हायब्रेशन कशी द्यायची परत एकदा? स्लाइट इथे व्हायब्रेशन्स द्यायचे स्लाइट. कारण काय होतं, जिंजायवल व्हायब्रेशन झाल्यानंतर आपल्या हिरड्यांचं आरोग्य सुद्धा सुधारलं जातं ह्या ठिकाणी आणि तिथले जे एक क्रिव्हिक्युलर फ्लुइड म्हणून असतं ते ऍक्टिव्हेट होतं. त्यामुळे आपली हिरड्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे स्लाइटली असं व्हायब्रेशन देऊन डाऊनवर्ड डायरेक्शन आणि खालच्या दातांना वरच्या दिशेने अपवर्ड डायरेक्शन आणि बॅक साइडला असं सर्क्युलर मोशन बोथ साइडनं. म्हणजे तुम्ही जे अपवर्ड बॅकवर्ड सांगितलं ते फक्त पुढच्या दातांना. ओके. आणि कडेच्या दातांना सर्क्युलर मोशननी सर्क्युलर मोशन. बर. त्याचसोबत आपण जे चावतात ते चावणाऱ्या सरफेसला आपण अशा दिशेने अप्लोजल सरफेस मागे पुढे म्हणजे ज्या दाढा आहेत आपल्या त्या मागे पुढे राईट. आणि आतमधल्या बाजूने खालच्या दिशेने वरच्या दिशेकडे असा ब्रश ठेवून वरच्या दिशेने आपण. ही झाली मॉडिफाईड बास मेथड ऑफ टूथब्रशिंग. आणि वरच्याही जबड्याच्या दातांचंही तसंच. वरच्याही जबड्यांचं अशा पद्धतीने आपण स्वच्छ करू शकतो. आणि दाढा परत दाखवाल डॉक्टर? दाढांना अशा दिशेने मागे पुढे, कारण हा रफ सरफेस असतो. आपण त्या दातावर आपण चावले जातो. वरचा जबडा आहे तर वरच्या जबड्यांना अशा दिशेने आणि खालच्या दातांना वरच्या दिशेने स्लाइटली व्हायब्रेशन देऊन वर, आतल्या बाजूने स्लाइट वर, वरच्या दातांना परत व्हायब्रेशन देऊन खाली. अशा पद्धतीने जर ब्रश व्यवस्थित केला तर दात हे स्वच्छ आणि नीट साफ होतात. नाहीतर ते दात योग्य पद्धतीने घासले नाही तर मग काय होतं, दातांचा जो हा भाग आहे म्हणजे हिरडी आणि दात ह्यामध्ये आम्ही हा सर्वायकल एरिया म्हणतो, त्याला सर्वायकल अब्रेजन होतात किंवा तिथला वेअर अँड टिअर किंवा तिथल्या इनॅमलचा लॉस होतो, इनॅमलचं नुकसान होतं आणि त्यामुळे थंड गरम होणे किंवा दातांना नंतर त्रास व्हायला सुरू होतो. म्हणून ही योग्य ब्रश करण्याची पद्धत घेतली पाहिजे. फारच महत्वाचं आहे. आणि हे लहानपणापासून जर आपण मुलांना सांगितलं तर त्यांचे कदाचित पुढचे होणारे दाताचे प्रश्न हे टाळू शकतो आपण. प्रेक्षक हो, डॉक्टरांनी आपल्याला ब्रश करण्याची योग्य ती पद्धत सांगितली. आपण अजूनही त्यांच्याकडनं मार्गदर्शन करून घेणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीत सरांशी आणि आपण त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतोय की दंतरोग आपण नेमके कोणत्या पद्धतीने दूर ठेवू शकतो. डॉक्टर, तुम्ही फार महत्त्वाची माहिती दिलीत की ब्रश नेमका कसा करावा, पण तो जो नायलॉनचा धागा असतो तो सुद्धा डेंटिस्ट असं सुचवतात की तो दातांच्या मध्ये घालून स्वच्छ करावा. तर ते नेमकं काय असतं आम्हाला सांगू शकाल का? हो मॅडम, हा नायलॉनचा धागा आपण आता ब्रश ज्या पद्धतीने केलेला आहे त्या पद्धतीने ब्रश आपण करतो नक्कीच. त्यामध्ये 2 दातामधला जो भाग आहे तो पण स्वच्छ व्हायला पाहिजे असतो. ती जी फट असते 2 दातांच्या मधली, त्या इंटरडेंटल स्पेसेस म्हणतात. तर तो कधी कधी स्वच्छ होत नाही. म्हणून अशा वेळी आपण हा एक डेंटल फ्लॉस म्हणजे हा नायलॉनचा धागा वापरतो. एक अंदाजे एक 25 सेंटीमीटर हा धागा घेऊन हा धागा असा ह्या ठिकाणी कट केला जातो. आणि ह्या ठिकाणी आपली ही तर्जनी आहे, ह्या 2 तर्जनीमध्ये ठेवून आपण समजा हे आपला दात आहे तर आपण हे तर्जनीमध्ये ठेवून हा जो भाग आहे समजा आपला दात अन्नकण अडकलेला असेल तर वर आणि खालच्या दिशेने याची हालचाल करून आपण 2 दातामधलं अन्नकण काढू शकतो. तर हे इंटरडेंटल स्पेसेसमध्ये आपण हा धागा सहजपणे जातो आणि त्यामुळे दातामध्ये अडकलेले जे काही अन्न असेल ते अन्नकण सहज निघून जाते. युजली काय होतात की काडी घालणे, पिन टाकणे, त्यामुळे काय होतं की 2 दातामध्ये स्पेस जी फट आहे आणखीच वाढत जाते. पण ही एक सायंटिफिक पद्धत आहे. त्या सायंटिफिक पद्धतीने जर तुम्ही दात स्वच्छ केला 2 दातामध्ये हा
फ्लॉस टाकून वर आणि खालच्या दिशेने, तर मग तोंड दातामधला जे काही प्लाक असेल किंवा अन्नकण अडकलेलं असेल ते निघून जातं आणि दात स्वच्छ होतात. पण त्यादी दाताला इजा होत नाही. बाकी तुम्ही काडी वगैरे घातली तर हिरडीला टोचू शकते, रक्त येतं काही वेळेला. सध्या एक प्लॅस्टिकचा आपला जो नॉर्मल टूथब्रश असतो तोही असतो आणि एक आता लाकडी पण निघालाय. हो मॅडम. तर त्याच्यात काय फरक असतो डॉक्टर? म्हणजे थोडक्यामध्ये फरक ह्या हँडलमध्ये फक्त फरक आहे. सध्या आपल्याकडे हा लाकडी टूथब्रश आहे आणि प्लास्टिकचा आहे. पण हे ब्रिस्टल्स ह्या दोन्हीमध्ये नायलॉनचेच आहेत ह्या ठिकाणी वापरलेले. कधी कधी बायोडिग्रेडेबल मटेरियल किंवा इको फ्रेंडली मटेरियल म्हणून ह्या लाकडी टूथब्रशचा वापरला जातो. परंतु असं म्हणता येईल की असं नेमका त्याच्यामध्ये डिफरन्स असा कुठलाही ब्रशमध्ये नाही. फक्त पर्यावरण प्रेमींसाठी हा ब्रश चांगला, कारण हा बायोडिग्रेडेबल नाही आहे, हा बायोडिग्रेडेबल आहे. हा एवढाच फरक आहे. पण ब्रश करण्याची योग्य पद्धत ही खूप महत्त्वाची. आता तुम्ही हे जसं सांगितलं डॉक्टर, तसं आहार घेताना अन्न पदार्थांमध्ये सुद्धा प्रकार असतात. तर ते कुठले घेतले पाहिजेत की जेणेकरून आपल्या दाताचं आरोग्य चांगलं राहू शकतं? जे पदार्थ किंवा अन्न पदार्थाचा असा समावेश करावे की जे आपल्या दातांना चिकटणार नाहीत. ते चिकटणारे पदार्थांना आपण नॉन डिटर्जंट फूड म्हणू. चिकटणाऱ्या पदार्थांना नॉन डिटर्जंट फूड म्हणू. की त्याच्यामध्ये आपले केक आला, चॉकलेट आला, जाम आला, जेली आली, त्यानंतर ब्रेड आला. जे मैद्याचे पदार्थ आहेत ते सहजपणे दातावर चिकटून राहतात. ते पटकन आवडतात सगळ्यांना, जे पटकन आवडतात. परंतु जे आपण फ्रूट्स आहेत, पालेभाज्या आहेत, जे कोर्स फूड आहे, जे की आपल्या दातांची सेल्फ क्लिन्झिंग, म्हणजे ते फूड खाल्ल्यानंतर ऑटोमॅटिक दात क्लीन होऊन जातील, हे डिटर्जंट फूड म्हणू आपण. आणि हे जे चिटकून राहणार नॉन डिटर्जंट फूड म्हणू. सॅलड्स वगैरे, काकडी, सॅलड्स, गाजर, बीट ह्यांचा समावेश असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या दातावर ते कुठल्याही प्रकारचं अडकून राहणार नाही, अन्नकण अडकून राहणार नाही. मोसंबी सारखा जर पदार्थ आहे, मोसंबी हे एक आपल्या दातांसाठी आपण म्हणू. ॲट द सेम टाइम आपल्या हिरड्या आहेत, त्या कारण जे सिट्रस फूड आहे, जे मोसंबी आहे, लिंबू आहे, संत्री आहे, हे जे फळ आहेत हे आपल्या हिरड्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा आणि ॲट द सेम टाइम फायबरस फूड म्हणून त्याचा चांगला वापर होऊ शकतो. याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळताना मला असं विचारावं असं वाटतं की आपण आता हिरड्यांच्या बद्दल बोललो, दातांच्या बद्दल बोललो. तुम्ही मगाशी उल्लेख करताना सांगितलं की तोंडातला एक महत्वाचा अवयव म्हणजे जबडा हा सुद्धा आहे. तर जबडा आणि टीएम जॉईंट याचे नेमके कोणकोणते विकार असतात आणि ते विकार झाले तर काय आपण उपचार करायचं किंवा काय लक्षणं असतात त्या विकारांची? हो मॅडम, नक्कीच. कारण जबड्याचे पण अनेक आजार आहेत. जबड्यांच्या आजारामध्ये आपण जर पाहिलं तर जबड्यामध्ये अशा गाठी येतात, त्याला आम्ही सिस्ट किंवा ट्युमर्स म्हणतो. त्यामध्ये जबड्यांचं तुटण्याचं प्रमाण आजकाल जे काही रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाले आहेत, रस्ते अपघातामध्ये सर्वात जास्त जो प्रमाण दिसतं तो जबडे तुटण्याचे प्रमाण असतं. त्यासोबतच जबडे तुटणे, त्यासोबतच जॉईंट जो आहे, टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट आहे, ते टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉईंट ह्याचे सुद्धा आजार खूप प्रमाणामध्ये डिस्लोकेट पण होतात ना. डिस्लोकेट होतात म्हणजे तो जबडा आहे त्याची जी इथे जी कॅव्हिटी असते त्या कॅव्हिटीमधून तो बाहेर येतो, त्याला डिस्लोकेशन असं म्हटलं जातं. बरं, पण मग त्याच्यावर उपचार पण दंतरोग तज्ञाकडून किंवा त्या विशेष रोग तज्ञ, त्यामध्ये आपण दंतरोग तज्ञामध्ये आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊ शकतो. तुम्ही मगाशी सांगितलं की दाताचे जे आजार असतात ते अगदी साधे कीड लागण्यापासून पण ते गंभीर स्वरूपापर्यंत असतात. तर आता तोंडाच्या बाबतीत आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला मग तोंडाचा सुद्धा कर्करोग असू शकतो का, हा एक मनामध्ये प्रश्न येतो. आणि तो जर असेल तर या कर्करोगाची काय लक्षणं आपल्याला नेमकी दिसायला लागतात सुरुवातीच्या त्याच्या प्राथमिक अवस्थेमध्ये? तोंडाचा कर्करोग जो आहे तो हा सर्वात गंभीर मानला जाणारा तोंडाचा आजार मी म्हणेन. की ह्या तोंडाच्या कर्करोगामध्ये तोंडामध्ये पांढरे चट्टे येणे, त्यासोबत लाल चट्टे येणे, तोंडामध्ये गाठ येणे. म्हणजे चट्टे कुठे येतात, जिभेवर का आतल्या त्वचेवर? जिभेवर येऊ शकतात, गालावर येऊ शकतात, ओठावर येऊ शकतात, टाळूवर येऊ शकतात, जिभेच्या कुठल्याही भागावर येऊ शकतात. तोंडामध्ये कुठल्याही भागामध्ये शक्यतो भारतीय सबकॉन्टिनेंट खंडप्राय देशामध्ये, भारत आणि भारतीय खंडप्राय देशामध्ये युज्युअली काय होतं की हा जो बक्को व्हेस्टिब्युलर कॉम्प्लेक्स म्हणतो आम्ही, म्हणजे गाल आणि हिरडी ह्याच्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचा
त्या ठिकाणी ठेवण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे तो भाग सर्वात जास्त इन्व्हॉल्व होतो, त्या भागाचा सर्वात जास्त कर्करोग होतो. तर त्यामध्ये जखमा होणे, तोंडाच्या जखमा होतात आणि त्यामध्ये ह्या जखमा आहेत त्या लवकर बऱ्या होत नाहीत. 15 दिवसापेक्षा जर जखम ही बरी झाली नाही तर तुम्ही तो जो जखम झालेली आहे, जर कुठला एखादा स्पेसिफिक एखादा नेमकं कारण जर नसेल, उदाहरणार्थ एखादं कारण असू शकतं की एखादा दात तुमचा टोकदार आहे, टोकदार दातामुळे घासला असू शकतो. समजा तुम्ही डॉक्टरकडे जाऊन जर टोकदार दात घासला आणि तरीसुद्धा ती जखम तुमची दुरुस्त झाली नाही तर तुम्ही त्या ठिकाणी संशय आला पाहिजे, की तुम्ही सस्पेक्ट केलं पाहिजे की हा तोंडाचा कॅन्सर असू शकतो. त्यासोबतच तुमची जी जीभ आहे, जीभ ही फिक्स होऊन जाते, जीभ बाहेर येत नाही, त्यामध्ये तोंडामध्ये आतली जी त्वचा असते एकदम कडक होऊन जाते, जसं गाठीसारखा तोंडामध्ये वाढसारखं लिजन तयार होतं. त्यासोबतच ओठ आहे, ओठावर सुद्धा तशा प्रकारचे लिजन तयार होतात, अल्सर्स तयार होतात. त्यासोबतच आपल्या ज्या ग्रंथी असतात इथे, लसिका ग्रंथी म्हणतो आम्ही, लिम्फ नोड्स म्हणतो, त्या लिम्फ नोड सुद्धा एनलार्ज होतात, ते स्टोनी हार्ड म्हणजे एकदम दगडासारखे कडक होतात. आणि कधी कधी जे आहेत ते आजूबाजूचे जे आपले स्ट्रक्चर्स आहेत त्याला फिक्स होतात. तर हे जे आहे ते सर्व तोंडाच्या कॅन्सरची लक्षणं आहेत मॅडम. डॉक्टर, आपण या संदर्भात चर्चा करणारच आहोत. प्रेक्षक हो, तत्पूर्वी घेऊयात क्षणभराची विश्रांती. डॉक्टर स्पीक अंतर्गत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर अविनाश काशीद यांच्याशी तोंडाचा कर्करोग या संदर्भात. डॉक्टर, तोंडाचा कर्करोग कसा होतो आणि त्याची नेमकी लक्षणं आपल्या तोंडात काय दिसायला लागतात हे तुम्ही आम्हाला सांगितलं. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की प्री कॅन्सरस कंडिशन्स अशा काही आपल्याला कळतात का, किंवा त्याचं रूपांतर प्रत्येक वेळेला कॅन्सरमध्ये झालेलंच असतं असं पण असतं का, होऊ शकतं असं पण असतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मॅडम, की हा जो प्री कॅन्सरस कंडिशन हा जो टर्मिनॉलॉजी आहे ती 2005 पूर्वी वापरली जायची, पण 2005 नंतर पोटेन्शियली मॅलिग्नंट डिसऑर्डर ही टर्मिनॉलॉजी वापरली जाते, की म्हणजे ह्या कंडिशन्समध्ये किंवा हे पोटेन्शियली मॅलिग्नंट डिसऑर्डरमध्ये अशी गोष्ट असते की ह्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता जास्त असते. त्याचं रूपांतर होईलच असं नाही, जसं की डायबेटिक्स होण्या अगोदर एक प्री डायबेटिक कंडिशन असते, तर तसंच कॅन्सर ओरल कॅन्सर होण्या अगोदर प्री कॅन्सर ही एक कंडिशन असते. तर ही एक धोक्याची घंटी आहे की रुग्णांनी त्याच वेळी की आपल्याला ओरल कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तर आपण जसं मी एक उदाहरण देईन की आपण एखादी बाईक चालवत आहात, तिची जर स्पीड 100-150 वगैरे असेल तर त्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त असते, बरोबर आहे. पण ते ॲक्सिडेंट होईलच असं नाही, पण शक्यता जास्त आहे. पण हे ओरल कॅन्सरमध्ये सुद्धा तसंच, की प्री कॅन्सरस कंडिशन आपण जे पूर्वी टर्मिनॉलॉजी होती ती पोटेन्शियल मॅलिग्नंट डिसऑर्डर, हेच आपण कॅन्सरमध्ये होईल की नाही हे नाही सांगू शकणार, परंतु त्याचं रूपांतर काही प्रमाणामध्ये काही तोंडाच्या म्हणजे काही कंडिशन्स आहेत, ओरल सबम्युकस फायब्रोसिस, ह्याचं जे प्रमाण आहे 7% ते 13% एवढ्या प्रमाणामध्ये रूपांतर होऊ शकतं. त्यासोबतच ओरल ल्युकोप्लाकी आहे, तर त्याचं प्रमाण 0.2 to 7% असं. ते पण त्या पेशंटचं एज काय असेल, त्यानंतर त्याचं आपण ऑब्झर्वेशन किती केलेलं असेल, त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस कसं आहे त्या पेशंटचं, तो कुठल्या रेसमधला आहे, ह्या ओव्हरऑल गोष्टींचा त्यामध्ये एक सहभाग असतो, ज्यामुळे त्याचं कॅन्सरचं ओरल प्री कॅन्सरचं रूपांतर कॅन्सरमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असतेच, त्यामध्ये असतेच. पण आता ही जी प्री कॅन्सरची कंडिशन आहे आणि कर्करोग झाल्याची कंडिशन, तर या दोन्ही लक्षणांमध्ये काही फरक असतो? हो, नक्कीच फरक आहे. सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे की प्री कॅन्सरस कंडिशन ही तुम्हाला धोक्याची घंटा आहे. त्याच्यामध्ये आपण तोंड पांढरे चट्टे असणे, त्यानंतर तोंड ज्याप्रमाणे जे तोंड न उघडणे, ओरल सबम्युकस फायब्रोसिस नावाचा आजार आहे, हे तोंड कमी उघडायला लागतं, तोंडामध्ये तिखट लागतं, लाल चट्टे असतात. हे फक्त तेवढ्या भागापुरते असतात. पण कॅन्सरमध्ये ज्याप्रमाणे आपण बोललो की लिम्फ नोड इन्व्हॉल्व असतात, म्हणजे कॅन्सरमध्ये हा तुमचा आजार जो आहे तो भयानक स्वरूपामध्ये शरीरात पसरू शकतो. तीच गोष्ट प्री कॅन्सरमध्ये हा आजार पसरलेला नसतो. मुखाचा कर्करोग याला ओरल कॅन्सर आपण म्हणतो, ती होण्यामागची नेमकी कारणं काय असतात? मग त्यामध्ये मॅडम आपण 7S आपण त्यामध्ये कारणामध्ये आपण हे करूया. 7S. तर 7S मध्ये आपण स्मोकिंग म्हणू. फर्स्ट तर स्मोकिंग सोबत आपण आजकाल आपल्याकडे स्मोकिंग, त्यासोबतच हा
तंबाखू चघळणे, गुटखा चघळणे, त्यासोबत दुसरे तंबाखू आणि गुटखा ह्यांचं हे करणे, मिश्रण हे करणे, ह्याचा अंतर्भाव असतो. हा त्याला पहिला यस, तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ. त्यानंतर दुसरा जो आहे ते स्पिरिट म्हणतो आपण अल्कोहोल म्हणू. अल्कोहोलमध्ये काय असेल की अल्कोहोल जे आहे ते आपल्या ओरल कॅव्हिटीला डिहायड्रेट म्हणजे ते त्याचं डिहायड्रेशन करायला लागतं. त्यामुळे त्याचा दोघांचा जो परिणाम असतो तो सिनर्जिस्टिक इफेक्ट असतो. त्यामुळे तो आणखी जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतो. त्यानंतर असेल स्पायसेस म्हणजे मसाले खूप जास्त मसाल्याचं प्रमाण असेल तरी सुद्धा तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर शार्प टूथ असेल, शार्प टूथ आहे. त्यानंतर ती जखम होऊन ती चिघळते का? मग शार्प टूथ असेल तर काय होतं की कंटिन्यू त्यामध्ये ट्रॉमा होत राहतो, त्यामुळे सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर असेल सिफिलिस असेल. म्हणजे काय? सिफिलिस हा एक आजार आहे, तर त्यामध्ये सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. त्यानंतर दुसरे अनुवंशिक कारण आहेत, तुमचं इनॲड्युकेट न्यूट्रिशन आहे आणि त्यामध्ये जे आहे ते प्रत्येक वेळा तुमचं हेच कारणीभूत घटक असतील असं नाही. कॅन्सर हा एकाच घटकामुळे होत नसून तो अनेक घटकांचा समावेश त्यामध्ये अंतर्भूत असतो. ह्या सगळ्या एकंदरीत बघताना नेमकं रुग्णांनी किंवा जो रुग्ण नाही झालेला आहे तो सामान्य माणूस यांनी हे होऊ नये किंवा हा कर्करोग सुद्धा होऊ नये यासाठी काय नेमकी काळजी घ्यायची? हे जे आपण जे काही कारणं सांगितली, हे कारणं आपण शक्यतो ह्या कारणामुळे ज्या कारणामुळे आजार होतो ती कारणं शक्यतो टाळली पाहिजेत. खरं. आता मुखरोग किंवा दंतरोग होऊ नये म्हणून तर दातांची काळजी घेतली पाहिजे, दात व्यवस्थित ब्रश केले पाहिजे, 2 जेवणामध्ये किंवा काही शक्यतो खाल्लं नाही पाहिजे. जर खाल्ण्यातच आलं तर त्यावेळी मग चूळ नीट भरली पाहिजे. त्यानंतर तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळं यांचा अंतर्भाव केला पाहिजे. त्यासोबतच आपण तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा बिलकुलही आपल्या वापर नाही केला पाहिजे, टाळलं पाहिजे शक्यतो करून. एक डॉक्टर म्हणून, एक समुपदेशक म्हणून तुम्ही आपल्या सर्वसामान्य प्रेक्षकांना या तोंडाच्या आरोग्याच्या जपणुकीच्या संदर्भात काय संदेश देऊ इच्छिता? जसं मॅडमने सुरुवातीचा जो भाग आहे त्यामध्ये की आपण हृदयाचं आरोग्य पाहतो किंवा आपण किडनीचं आरोग्य पाहतो, फुफ्फुसाचं आरोग्य पाहतो, परंतु काय होतं की आपल्या शरीरामध्ये दातांचं आरोग्य हे दुर्लक्षित आरोग्य आहे. कारण आपल्याला निसर्गाने म्हणू की 32 दात दिलेले आहेत, त्या 32 दातामध्ये एक जरी दात गेला तरी काही फरक नाही पडत, अशी एक मानसिकता असते आणि दातांकडे एक दुर्लक्षित अवयव म्हणून एक बघितलं जातं. हे मी ह्या ठिकाणी खेदाने म्हणावं असं वाटतं. परंतु आपला जो प्रवेशद्वार आहे, जर सुरुवातीला आपण सांगितलं की त्या प्रवेशद्वाराचा जर पहारेकरी बिमारी पडला तर आपलं शारीरिक आरोग्य बिघडून जाईल. त्यामुळे तुम्ही दातांची, तोंडाची काळजी घेण्यासाठी ज्या पद्धतीने मी ब्रश करायला सांगितलेला आहे मॉडिफाईड बाश मेथडने, तो ब्रश 2 वेळा 2 ते 3 मिनिटाकरता सकाळी आणि रात्री झोपताना नक्की करायला पाहिजे. 2 जेवणामध्ये किंवा जेवण झाल्यानंतर चूळ भरली पाहिजे, खळखळून चूळ भरली पाहिजे. त्यासोबतच तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा वापर बिलकुल केला नाही पाहिजे. तो शक्यतो नाही, तो टाळलाच पाहिजे. या ठिकाणी मी नक्कीच म्हणेन. आणि काय होईल की जर तुम्ही तोंडाचं आरोग्य नीट ठेवलं तर तुमचं सामाजिक, आर्थिक जे आहे ते नुकसान ते टाळलं जाईल. कारण तुम्हाला माहीतच आहे की दंत आरोग्यासाठी लागणारे जे उपचार आहेत ते खूप खर्चिक असतात. त्यामुळे तुमची जी आर्थिक व्यवस्था आहे ती पण व्यवस्थित राहील. आणि शेवटी मी असं म्हणेन की आपलं हे तोंडाचं आरोग्य राहिलं व्यवस्थित तर शारीरिक आरोग्य पण चांगलंच राहील. आणि असं म्हटलं जातं की हेल्थ इज वेल्थ, म्हणून तुम्ही हे तोंडाचं आरोग्य नीट राखण्यासाठी काळजी घेतलेली पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण नेहमीच म्हणतो. एखादा रोग होण्यापूर्वी तो न व्हावा यासाठी आपण काळजी घ्यावी. तसंच या तोंडाच्या आरोग्याच्याही बाबतीत आहे. नियमित दंत तपासणी करणं हे सुद्धा खरंच या दृष्टीने महत्त्वाचं आहे की पुढचे सगळे धोके जर आपल्याला टाळायचे असतील तर दंतवैद्याकडे जाऊन आपण नियमित दंत तपासणी आपली करून घेतली पाहिजेत. तरच आपलं मौखिक आरोग्य, जे आपल्या संपूर्ण शरीराच्या आरोग्याचा आरसा आहे, ते टिकू शकतं, चांगलं राहू शकतं. डॉक्टर, मौखिक आरोग्याच्या संदर्भात आणि त्यात होणारे विविध जे रोग आहेत त्याच्या संदर्भात आज तुम्ही आम्हाला अतिशय सविस्तर आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत, मार्गदर्शन केलं. त्या निमित्तानं मी दूरदर्शनच्या वतीनं आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.